नमस्कार मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील। तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता पहिली ते 8वीला अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ। गणितातील काही महत्त्वाची एकके आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया या व्हिडिओला। 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 24 तास म्हणजे 1 दिवस, पाव तास म्हणजे 15 मिनिटे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे। 7 दिवस म्हणजे किती? 1 आठवडा। 30 दिवस म्हणजे 1 महिना आणि 365 दिवस म्हणजे 1 वर्ष। 10 वर्षे म्हणजे 1 दशक, अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने आणि 6 महिने म्हणजे 3 महिने। 6 महिने बरोबर 3 महिने। 1 वाजून 30 मिनिटे म्हणजे 1:30 वाजतात। 2 वाजून 30 मिनिटे म्हणजे 2:30 वाजतात। 100 म्हणजे किती? तर 100। अर्धाशे, आता अर्धाशे म्हणजे किती? 50 आणि पावशे म्हणजे 25। पाऊणशे, पाऊणशे म्हणजे किती? 75। सव्वाशे, आता सव्वाशे म्हणजे किती? 125 आणि 150 म्हणजे 150। 250 म्हणजे किती? तर 250। 350 म्हणजे किती? 350। तर 1 डझन बरोबर किती होतात बघा? तर 12 वस्तू होतात आणि अर्धा डझन म्हणजे 6 वस्तू होतात। पाव डझन म्हणजे 3 वस्तू आणि पाऊण डझन म्हणजे किती? तर 9 वस्तू। आता 24 कागद म्हणजे किती? तर 1 दस्ता म्हणतात त्याला। आणि 20 दस्ते म्हणजे किती? तर 1 रीम। आता 80 कागद, 480 कागद म्हणजे किती? तर 1 राऊंड आणि 1 गुंठे म्हणजे 1089 चौरस मीटर। 1 हेक्टर म्हणजे किती? तर 100 आर आणि 1 एकर म्हणजे किती? तर 4000 चौरस मीटर। 1 मीटर बरोबर किती होतात? तर 100 सेंटीमीटर होतात। अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर आणि पाव मीटर म्हणजे किती? तर 25 सेंटीमीटर आणि पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर बरोबर आहे। 1 लिटर म्हणजे किती? तर 1000 मिलीलिटर आणि अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर। पाव लिटर म्हणजे 250 मिलीलिटर। पाऊण लिटर म्हणजे किती मग? तर 750 मिलीलिटर। आता 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम होईल बघा? तर 1000 ग्रॅम होतील आणि अर्धा किलोग्राम 500 ग्रॅम बरोबर उत्तर आहे। आता पाव किलोग्राम म्हणजे किती? तर 250 ग्रॅम आणि पाऊण किलोग्राम, पाऊण किलोग्राम म्हणजे 750 ग्रॅम। 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर। 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि अर्धा किलोमीटर म्हणजे मग किती होतील? तर 500 मीटर होईल आणि पाव किलोमीटर 250 मीटर आणि पाऊण किलोमीटर म्हणजे किती मग? तर 750 मीटर होईल। आता 1000 बरोबर किती? तर 1000 आणि अर्धा हजार बरोबर 500 आणि पाव हजार म्हणजे किती? तर 250। पाऊण हजार म्हणजे त्याला म्हणू आपण 750
याबरोबर बघा 12 इंच म्हणजे किती, तर 1 फूट होईल. आणि 3 फूट म्हणजे किती होईल मग, तर 1 यार्ड. 1 मैल म्हणजे किती, म्हणजे 5280 फूट. त्याबरोबर 1 क्विंटल म्हणजे किती, तर 100 किलोग्रॅम. आणि अर्धा क्विंटल म्हणजे 50 किलोग्रॅम. पाव क्विंटल म्हणजे किती मग, पाव क्विंटल म्हणजे 25 किलोग्रॅम. आणि पाऊण क्विंटल म्हणजे 75 किलोग्रॅम. 1 टन म्हणजे किती, 1 टन म्हणजे 10 क्विंटल. तर अशा प्रकारची जी ही एकके आहेत हे आपण वाचून काढावीत आणि लिहून काढावीत, नक्कीच आपल्याला उपयोगी येईल. तर धन्यवाद. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. मित्रांनो, आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.